विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट आलाय। कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता या मतदारसंघामधून अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत। आता ही मनसे आणि भाजपची नवीन खेळी तर नाही की मनसे भाजपचा प्रचार करत करत थकली, मनसे भाजपच्या ताटाखालची मांजर झाली की काय? चला तर मग पाहूयात। नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने भाजपा आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। मात्र लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर मनसेने विधान परिषद निवडणुकीत महायुतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। तसेच मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून माघार घ्यावी अशी राज ठाकरे यांना विनंती केली होती। त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला। याबाबत अधिक माहिती देताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं की मनसेने विधान परिषदेची निवडणूक लढवू नये अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। या विनंतीला मान देत राज ठाकरे यांनी मनसेचा उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला। आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात असेल की 2 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते। पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत। तसेच भाजपचे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। दरम्यान या निवडणुकीत मनसेने माघार घेतली असली तरी असं नेहमी होणार नाही असं संकेतही नितीन सरदेसाई यांनी दिलंय। मी या इकडे खरं तर आज मी अर्ज भरतोय म्हणून राजसाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता अर्ज भरायला चाललो। त्यांचं सहकार्य मागितलं, मी त्यांचा आशीर्वाद मागितलाय आणि आशीर्वाद घेऊनच चाललोय। सर असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच, पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असलं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात, त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे। आता मनसेने फडणवीस यांच्या विनंतीला मान देत माघार तर घेतली, पण याचा खरंच येत्या काळात फायदा होणार का? ही मनसे आणि भाजपची नवीन खेळी तर नाही, पण यापूर्वी मनसे इतकी लाचार कधीच पाहायला मिळाली नव्हती। पडद्यामागे काय राजकारण घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा। नमस्कार।